जय शिवराय मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे खरीप ई पीक पाहणी 2026. तर मित्रांनो, याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर पाहिलंच असेल, दरवर्षी आपल्याला ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं असतं. आता ई पीक पाहणी नेमकी काय करावी? तर मित्रांनो, जर आपल्याला विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, जसे की त्याच्यामध्ये खरीपचा पीक विमा असेल, त्याच्यानंतर रब्बीचा पीक विमा असेल, त्याच्यानंतर पी-एम किसान योजना असतील, त्याच्यानंतर विविध ज्या काही या योजना असतील, अनुदान असतील, अतिवृष्टी अनुदान असेल, ह्या सर्व योजनांचा लाभ जर घ्यायचा असाल, तर तुमच्या सातबाऱ्यावरती तुमच्या पिकाची नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुमच्या सातबाऱ्यावरती त्या पिकाची नोंद नसेल, तर तुम्हाला त्या संबंधित ज्या काही योजना असतील, तर त्या योजना मिळत नसतात. त्याच्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या या वेळेमध्ये ही ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. आता आपण जर पाहिलेच असेल, तर ई पीक पाहणीचा यावर्षीचा जो काही नियम आहे, तर त्या नियमामध्ये बदल झालेला आहे. स्वतः शेतकरी आपली ई पीक पाहणी करू शकत नाही. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आता ई पीक पाहणी करण्यासाठी नेमकं कोणाकडे जायचं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर मित्रांनो, ही ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या तलाट्याशी भेटून त्यांना नेमकं विचारायचं आहे, की आम्हाला ई पीक पाहणी करायची, तर आम्ही कोणाकडे जायचं? तर त्याने जो त्या ठिकाणी अधिकारी नेमून दिला आहे, तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यायचे आहे. जसे की तुमच्या गावामध्ये जर पोलीस पाटील असेल, तर त्यांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये भेट द्या, तलाठी कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुमच्या गावामध्ये जर पोलीस पाटील असतील, तर त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क करून तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या. आता ई पीक पाहणी करत असताना याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि हळद या सर्व पिकांचा समावेश केलेला आहे. तर या सर्व पिकांची तुम्हाला ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे. आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की मी पीक विमा भरला आहे, तर मी ई पीक पाहणी कशी करायची? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या पावतीवरती जसा तुम्ही पीक विमा भरला आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमची पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला समोरच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आपण जर पाहिलेच असेल, गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस विक्री करताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती कापसाचा पेरा लावला नव्हता, तर अशा सर्व शेतकऱ्यांना या हमीभाव केंद्रावरती त्यांना कापूस विकता आला नाही. त्याच्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करून या वेळेमध्ये आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या. तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. आता या ई पीक पाहणीविषयी तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.